एक आय एस अधिकारी गाडीत बसून एका हॉटेलमध्ये पोचते। तिथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये हॉटेलचा स्टाफ होता। तो आणि इतर जेवण करणारी लोक त्या मॅडमकडे पाहतात। तेव्हा ती आय एस अधिकारी त्यातील एका वेटरच्या पाया पडू लागते। ते पाहून तिथे उपस्थित सर्वजण चिंतेत पडतात आणि विचार करू लागतात, एवढी मोठी कलेक्टर असून ती या वेटरच्या पाया का पडत आहे? कोण होती ती कलेक्टर आणि ती त्या वेटरच्या पाया का पडत होती? ही सर्व कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। उत्तर प्रदेशमध्ये एक कुटुंब राहत होतं। कुटुंबात पती पत्नी आणि त्यांना एक मुलगी आहे। जो पती होता त्याचं नाव सुरेश होतं। तो मोलमजुरी करत होता आणि मोलमजुरीतून मिळणाऱ्या पैशातून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। त्याची मुलगी 2 वर्षांची असताना अचानक त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो। आता पत्नीच्या निधनानंतर घरात फक्त 2च सदस्य राहिले होते। आणि मुलगी घरामध्ये राहतात। सुरेशच्या घरचे हे सर्व काही पाहून म्हणतात, आता तू दुसरं लग्न करायला हवं, अजून तुझं वय फार कमी आहे। परंतु जेव्हा सुरेश त्याच्या 2 वर्षाच्या मुलीकडे पाहतो तेव्हा तो त्या लग्नासाठी नकार देतो। तो म्हणतो, मी दुसरं लग्न करणार नाही। जर मी दुसरं लग्न केलं तर माझी येणारी दुसरी पत्नी माझ्या मुलीसोबत गैरव्यवहार करेल। नेहमी असंच होताना त्याने बरेच वेळा पाहिलं होतं। त्यानंतर सुरेश त्याच्या मुलीला एकटाच सांभाळण्याचा निर्णय घेतो आणि अशा प्रकारे तो मोलमजुरी करून आपल्या मुलीचं पालनपोषण करू लागला। त्या मुलीचं नाव त्यांनी आराध्या ठेवलं होतं। आता आराध्या शाळेत जाऊ लागली होती। सुरेश मोलमजुरी करत होता आणि त्याच्या मुलीची खूप चांगल्या प्रकारे काळजीही घेत होता। हळूहळू वेळ निघून जात होती। आता आराध्या इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत आहे। जेव्हा ती 10वीच्या वर्गात जाते तेव्हा सुरेश तिला म्हणतो, बेटा, जर तू 10वीला चांगले मार्क्स घेतले तर मी तुझी एक इच्छा पूर्ण करेल। आपल्या वडिलांच्या तोंडून ही गोष्ट ऐकून आराध्याला खूप आनंद झाला। ती आनंदाने म्हणते, खरंच बाबा, तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल? तेव्हा सूरज म्हणतो, हो बेटा, तुझी मी जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करेल। तेव्हा त्यांची मुलगी म्हणते, बाबा, जर मी 10वीला चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाले तर तुम्ही मला 5 स्टार हॉटेलमध्ये डोसा खाऊ घाला। माझी फक्त हीच इच्छा आहे। 5 स्टार हॉटेलमध्ये बसून डोसा खायचा आहे मला। इकडे सुरेश त्याच्या मुलीला वचन देतो आणि आराध्याही चांगलं मन लावून अभ्यास करायला लागते। चांगला अभ्यास केल्या कारणाने आराध्या इयत्ता 10वीच्या वर्गात खूप चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होते। तिने संपूर्ण जिल्ह्यात टॉप केलं होतं। जेव्हा ही गोष्ट सुरेशला कळते की त्याच्या मुलीने जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे, त्यानंतर तोही खूप आनंदी होतो आणि तो म्हणतो, आराध्या बेटा, आता मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतो। आराध्याच्या वडिलांनी बऱ्याच दिवसांनी काही पैसे जमवले होते आपल्या मुलीला 5 स्टार हॉटेलमध्ये डोसा खाऊ घालण्यासाठी। त्यानंतर सुरेशही तयार होतो आणि आपल्या मुलीलाही तयार व्हायला सांगतो। त्यानंतर तो त्याच्या मुलीला घेऊन सर्वात मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातो। सुरेशच्या अंगावरती साधारण कपडे होते, तेही थोडेफार फाटलेले। त्याच कपड्यांमध्ये तो एक 5 स्टार हॉटेलमध्ये टेबलसमोर जाऊन बसला। आता तिथे जेवण करणारे इतर लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले। तेव्हा तिथे एक वेटर होता, त्याचं नाव राकेश होतं। राकेश जेव्हा सुरेशला इथे पाहतो तेव्हा तो त्याच्याजवळ येतो आणि त्यांना विचारतो, सर बोला, तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा सुरेश म्हणतो, माझ्या मुलीसाठी एक डोसा घेऊन या। त्यानंतर जो राकेश असतो तो त्याला विचारतो, तुमच्यासाठी काय घेऊन येऊ? तुमच्या मुलीसाठी मी डोसा तर घेऊन येतो। तेव्हा सुरेश म्हणतो, माझ्यासाठी काही नको, मी फक्त इथे माझ्या मुलीला डोसा खाऊ घालण्यासाठी आलो आहे। कारण आमचं ठरलं होतं, जेव्हा माझ्या मुलीला 10वीमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळतील तेव्हा मी तिला 5 स्टार हॉटेलमध्ये डोसा खाऊ घालेल। त्यामुळे माझ्याकडे आता एवढेच पैसे आहेत की मी या डोस्याचं बिल पे करू शकेल। त्यापेक्षा जास्त पैसे माझ्याजवळ नाहीत। तुम्ही फक्त माझ्या मुलीसाठी डोसा घेऊन या। हिने खाल्लं तर मला खूप छान वाटेल। आता जेव्हा राकेश हे सर्व काही ऐकतो तेव्हा ते सर्व काही बोलणं त्याच्या मनाला लागतं। तो तिथून निघून जातो। जेव्हा राकेश हॉटेल मालकाजवळ पोहोचतो तेव्हा तो त्याच्या मालकाला म्हणतो, मालक, समोरच्या टेबलवरती जो गरीब व्यक्ती बसलेला आहे त्याच्या मुलीने 10वीला जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे आणि याच कारणाने तो इथे त्याच्या मुलीला डोसा खाऊ घालण्यासाठी आला आहे। परंतु मला वाटतं की या व्यक्तीनेही आपल्या मुलीसोबत इथे जेवण करावं। मी माझ्यातर्फे त्यांना जेवण देऊ शकतो का? परंतु माझ्याकडे आता पैसे नाहीत। परंतु माझ्या सॅलरीमधून तुम्ही ते पैसे काटून घेऊ शकता। आता तो हॉटेल मालक राकेशचं बोलणं ऐकून म्हणतो,
अरे सर्व पुण्य तूच घेणार आहेस का? हे बोलणं ऐकून राकेश थोडासा विचारात पडतो. परंतु तेव्हाच हॉटेलचा मालक जो असतो तो म्हणतो, पैशाची गोष्ट नाही आहे राकेश, परंतु जर या मुलीने 10वीला जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला असेल तर आपलंही भाग्य समजावं लागेल. आपल्या जिल्ह्यातून ती पहिली आली असेल तर आज आपण तिला ट्रीट देऊया आणि त्या बदल्यात आज इथे जितकेही लोक जेवण करत आहेत त्यांना फ्रीमध्ये जेवणही देऊया. एवढं बोलून तो हॉटेल मालक एक टेबल स्वच्छ करायला लावतो आणि एका वेटरला बाहेरून केक आणण्यासाठी पाठवतो. थोड्या वेळातच केक येतो. केक आल्यानंतर त्या टेबलावर चांगल्या प्रकारे डेकोरेट केलं गेलं. त्यानंतर तो हॉटेल मालक सुरेश आणि त्याच्या मुलीजवळ जातो आणि त्यांना सन्मानाने त्या डेकोरेट केलेल्या टेबलजवळ घेऊन जातो जिथे केक ठेवलेला होता. त्यानंतर पूर्ण हॉटेलमध्ये अनाउन्समेंट केली जाते की आपल्या शहरातील एक मुलगी आहे, हिने इयत्ता 10वीच्या वर्गात जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याच्या आनंदात आज इथे जितके लोक जेवण करत आहेत त्या सर्वांना जेवण हॉटेल मालकातर्फे मोफत दिलं जाईल. असं म्हणत आराध्याकडून केक कट केला जातो. केक कट झाल्यानंतर त्यांना चांगलं जेवणही दिलं जातं. हे सर्व काही पाहून सुरेश आश्चर्यचकित होतो. त्याला वाटतं असं नको व्हायला की हॉटेल मालकाने ते सर्व बिल त्याच्याकडे मागावं, कारण त्याच्याकडे फक्त इतकेच पैसे होते जेणेकरून तो त्याच्या मुलीला एक डोसा खाऊ घालू शकेल. त्यापेक्षा जास्त पैसे त्याच्याकडे नव्हते. तेव्हा त्या वेटरला तो म्हणतो, दादा माझ्याकडे इतके पैसे नाहीत आणि मी काही खाणारही नाही. तेव्हा तो वेटर त्याला म्हणतो, हॉटेलचे मालक जे आहेत त्यांना मी सर्व काही सांगितलं आणि त्यांनीच हे सर्व काही अरेंजमेंट केली आहे आणि ते म्हणाले आपल्या शहरातील एका मुलीने जिल्ह्यातून टॉप केलं असेल तर याची पार्टी व्हायलाच हवी. त्यानंतर तो हॉटेल मालक सुरेशजवळ येतो आणि तो त्याला सर्व काही सांगतो. हे सर्व ऐकून सुरेशच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो हॉटेल मालकाचे हात धरून ढसाढसा रडू लागला. कारण मित्रांनो, सुरेशने असा विचार कधीही केला नव्हता की त्याच्या मुलीसाठी एवढं सर्व काही केलं जाईल, तेही 5 स्टार हॉटेलच्या मालकातर्फे. कारण श्रीमंत लोकांच्या मनात दया आणि ममता नसते आणि असंच काही सुरेशची भावना होती. परंतु आज सुरेशची ही भावना चुकीची ठरली होती. यानंतर सुरेश त्याची मुलगी आराध्यासोबत त्या हॉटेलमध्ये जेवण करतो. त्यानंतर हॉटेल मालक त्याच्यातर्फे खूप जास्त मिठाई बॉक्स सुरेशजवळ देत तो म्हणतो, तुमच्या मुलीने टॉप केला आहे तर तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये मिठाई वाटप करा, कारण तुमच्या कॉलनीतील लोकांनाही समजायला हवं की त्यांच्या कॉलनीतील मुलीने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. आता हे सर्व काही पाहून आराध्याच्या मनावरती खूप जास्त प्रभाव पडतो. ती विचार करते, मी थोडंफार अभ्यास केला आणि जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर सर्व लोक तिचा मान सन्मान करू लागले आणि तिच्याकडे सन्मानाने पाहू लागले. त्यानंतर ती हॉटेल मालकाकडे पाहते आणि हॉटेलच्या वेटरकडे पाहते. त्यांना पाहून तिच्या डोळ्यातील एक वेगळीच चमक येते. परंतु मित्रांनो, आराध्या कसं तरी स्वतःवरती नियंत्रण ठेवते आणि त्यानंतर ती तिच्या वडिलांसोबत घरी निघून येते जिथे ते दोघं राहत होते. घरी आल्यानंतर तिचे वडील संपूर्ण कॉलनीमध्ये मिठाई वाटतात. तेव्हा कॉलनीतील सर्व लोकांना समजतं आराध्याने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे आणि त्यामुळे तिचे वडील संपूर्ण कॉलनीमध्ये मिठाई वाटत आहेत. त्यानंतर आराध्या विचार करू लागते, आज जे काही होत आहे ते केवळ माझ्या शिक्षणामुळे होत आहे. आता मी खूप मन लावून अभ्यास करेल आणि माझं ध्येय पूर्ण करेल. सोबतच तिच्या मनामध्ये त्या हॉटेल मालकाचं आणि त्या वेटरचं वर्तनही आठवत होतं. ते अनोळखी असूनही त्यांनी आज तिच्यासाठी खूप काही केलं होतं. हळूहळू वेळ निघून जाऊ लागला आणि वेळेनुसार आराध्या तिचं शिक्षण पूर्ण करते. खूप जास्त अभ्यास करते आणि ती अभ्यासामध्ये खूप हुशार होती. याच कारणाने तिच्या प्रयत्नांना यश येतं आणि एक दिवस ती जिल्हाधिकारी होते. आता जेव्हा ती जिल्हाधिकारी या पदावर नियुक्त होते तेव्हा ती तिच्या वडिलांना फोन करते आणि तिच्या वडिलांना सांगते, बाबा मी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहे. हे ऐकून तिचे वडील परत एकदा खुश होतात. अगदी तसंच जेव्हा तिने 10वीमध्ये जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला होता तेव्हा जसे ते आनंदी झाले तसेच ते आताही आनंदी झाले. ते म्हणतात, आराध्या ही खूप चांगली गोष्ट आहे, आता तूच सांग तुला काय हवं आहे. हे ऐकून आराध्याला जुन्या गोष्टी आठवतात. त्या गोष्टी तिच्यासोबत 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर घडल्या होत्या. जेव्हा तिच्या इच्छेनुसार तिला 5 स्टार हॉटेलमध्ये तिचे वडील घेऊन गेले होते तेव्हा हॉटेल मालकांनी आणि वेटरने तिचे अगदी छान प्रकारे स्वागत केले होते आणि तिने 10वीमध्ये जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावण्याचा आनंद सर्वांसोबत शेअर केला होता. ही गोष्ट तिच्या मनात आली तेव्हा तिने विचार केला,
आता मी जिल्हा अधिकारी झालेच आहे, तर एकदा मला त्या हॉटेल मालकाशी आणि वेटरलाही भेटायचं आहे. कारण आज जे काही आराध्या होती ती त्यांच्यामुळेच होती. जर त्या लोकांनी तिला एवढं ॲप्रिशिएट केलं नसतं तर आराध्या आज या पदावर कार्यरत नसती आणि हे यश तिने गाठलं नसतं. हळूहळू वेळ निघून जात होती आणि पाहता पाहता आराध्याची ट्रेनिंग पूर्ण होते. ट्रेनिंग पूर्ण होताच आराध्याची पोस्टिंग एका शहरात होते. जेव्हा आराध्याची पोस्टिंग होते तेव्हा ती तिची सरकारी गाडी घेते आणि त्याच 5 स्टार हॉटेलमध्ये येते जिथे ती 10वीमध्ये उत्तीर्ण झाली होती. तेव्हा तिचं चांगल्या प्रकारे वेलकम केलं गेलं होतं आणि तिच्या आनंदाला द्विगुणित केलं गेलं होतं. जेव्हा आराध्या तिच्या सरकारी गाडीमध्ये तिच्या ड्रायव्हरसोबत आणि गार्ड्ससोबत तिथे पोहोचते तेव्हा हॉटेलमध्ये जे लोक जेवण करत होते आणि तिथे उपस्थित स्टाफ ते सर्व आश्चर्याने आराध्याकडे पाहू लागतात. परंतु तेव्हाच आराध्या हॉटेलच्या आत जाते आणि त्या वेटरकडे पाहते. राकेश नावाचा वेटर तिला दिसतो. तेव्हा आराध्या जाऊन राकेशच्या पाया पडते आणि हे सर्व पाहून राकेशही आश्चर्यचकित झाला होता. तो एकदम घाबरून मागे सरकला. तो म्हणाला, मॅडम तुम्ही असं माझ्या पाया का पडत आहात? त्यानंतर आराध्या उठून उभी राहते आणि हसायला लागते. हे सर्व दृश्य पाहून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. सर्वांना एकच प्रश्न पडला होता, एवढी मोठी जिल्हा अधिकारी असून ती एका वेटरच्या पाया का पडत असेल? त्यानंतर आराध्या राकेशला म्हणते, कदाचित तुम्ही मला विसरले असाल, परंतु मी तुम्हाला विसरू शकले नाही. राकेश थोडा विचार करतो आणि म्हणतो, मॅडम मला काहीच समजत नाही, तुम्ही कशा प्रकारे बोलत आहात? त्यानंतर आराध्या म्हणते, काही वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांसोबत इथे डोसा खाण्यासाठी आले होते आणि तेव्हा तुम्ही आमच्या टेबलवरती ऑर्डर घेण्यासाठी आले होते. परंतु तुम्ही जाऊन हॉटेल मालकांना आमची परिस्थिती सांगितली. हॉटेल मालकांनी आणि तुम्ही आमचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले होते. आज मी जिल्हा अधिकारी बनले आहे, ते तुमच्याच आशीर्वादाने. कदाचित तुम्ही मला ॲप्रिशिएट केलं नसतं तर कदाचित मी या पदापर्यंत आज पोहोचू शकले नसते आणि मला शिक्षणाचं महत्त्वही कळालं नसतं. आराध्याचं बोलणं ऐकून राकेशला सर्व काही आठवायला लागलं आणि तोही आराध्याला ओळखायला लागला. तो म्हणाला, छान झालं मुली, तू कलेक्टर झाली आहेस. आम्हाला तसं तुझं कौतुक खूप वाटतंय की तू जिल्हा अधिकारी होऊनही आम्हाला आज इथे भेटण्यासाठी आली आहेस. आणि हे सर्व पाहून तिथे उपस्थित सर्व लोक चकित झाले होते की एक मुलगी कलेक्टर झाल्यानंतर तिथे येते आणि वेटरच्या पाया पडते. ज्या वेटरने 10वी झाल्यानंतर तिच्या आनंदाला द्विगुणित केलं होतं. त्यानंतर आराध्या राकेशला हॉटेल मालकांना बोलवायला सांगते. तेव्हा राकेश उदास होतो आणि म्हणतो, बेटा त्या हॉटेल मालकांनी आता हे हॉटेल दुसऱ्यांना विकलं आहे. तेव्हा आराध्या त्यांना विचारते, असं काय झालं जेणेकरून त्यांना ते हॉटेल विकावं लागलं? तेव्हा राकेश त्या हॉटेल मालकाची संपूर्ण गोष्ट आराध्याला सांगतो. तो म्हणतो, त्या हॉटेल मालकाच्या पत्नीला एक गंभीर आजार झाला होता. त्या आजारामुळे त्यांनी अगोदर त्यांचं घर विकलं आणि त्यानंतर त्यांना त्यांचे हॉटेलही विकावे लागले. त्यांची जी काही शेती होती तीही त्यांना त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी विकावी लागली. परंतु एवढं होऊनही त्यांच्या पत्नीची तब्येत काही बरी झाली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूचा त्यांना खूप धक्का बसला आणि याच टेन्शनमध्ये त्यांनी ड्रिंक करायला चालू केलं. त्यांच्या कुटुंबात कोणीही नव्हतं, त्यांना मुलंबाळंही नव्हती. त्यामुळे ते असेच इकडे तिकडे फिरत होते. तेव्हा ते मला असेच एके दिवशी रस्त्यात भेटले. त्यानंतर ते माझ्याच घरी राहतात आणि मी त्यांची सेवा करतो. त्यानंतर आराध्याला हे सर्व ऐकून खूप दुःख झालं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर आराध्या तिच्या गाडीमध्ये राकेशसोबत त्यांच्या घरी जाते. तिथे गेल्यानंतर जेव्हा ती हॉटेल मालकाला पाहते तेव्हा हॉटेल मालकाला पाहून ती ढसाढसा रडायला लागते आणि जाऊन ती त्यांच्या पाया पडते. हॉटेल मालकालाही सुरुवातीला काहीच समजत नाही, परंतु तेव्हाच राकेश त्यांना सांगतो, मालक ही तीच मुलगी आहे जी जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावल्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये सेलिब्रेशन ठेवलं होतं आणि सर्व लोकांना मोफत जेवणही दिलं होतं. आता हे सर्व ऐकून हॉटेल मालकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो ढसाढसा रडू लागला. तो हॉटेल मालक खूप वृद्ध झाला होता. त्यानंतर आराध्या त्या हॉटेल मालकाला आधार देते आणि म्हणते, काही होणार नाही, जे तुमच्यासोबत झालं ते खूप चुकीचं होतं आणि या सर्व गोष्टी मला अगोदरच समजल्या आहेत. त्यानंतर आराध्या त्या हॉटेल मालकाला तिच्या घरी घेऊन जाते आणि तिथे ती तिच्या वडिलांसोबत त्यांना ठेवते. आराध्याच्या वडिलांना जेव्हा हॉटेल मालकाचे दुःख समजते तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं आणि त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळू लागले. कारण
हॉटेल मालक प्रामाणिक माणूस होता. त्याच्यासोबत असे झाले होते जे एखाद्या लबाड माणसासोबतही होऊ नये. इकडे आराध्या त्या हॉटेल मालकाची तिच्या वडिलांसारखीच काळजी घेऊ लागली. हॉटेलचा जो वेटर राकेश होता त्यालाही ती सांगते, तुम्हाला आयुष्यात कशाचीही गरज लागली तर तुम्ही मला नक्कीच सांगा. त्यानंतर आराध्या तिचं काम सांभाळू लागते आणि पाहता पाहता आराध्या लग्नायोग्य होते. आता आराध्याचं लग्न एका मुलासोबत होतं. परंतु लग्नाअगोदरच आराध्याने त्या मुलाला सांगितलं होतं तिला 2 वडील आहेत आणि तिचे दोन्ही वडील तिच्यासोबतच राहतील. त्यांची सेवाही त्यालाच करावी लागेल. तिचं म्हणणं तिच्या पतीला मान्य असतं. त्यामुळे तो आराध्याचे वडील आणि हॉटेल मालकाला त्यांच्यासोबत घेऊन जातो. तिथेच त्यांची सेवा तो करू लागतो. तेव्हा आराध्याच्या पतीला ते समजते की दुसरे वडील तिचे कोणत्या कारणाने सोबत आहेत. तेव्हा तोही त्यांचा खूप आदर करू लागतो आणि त्यांना आदर सन्मानही देऊ लागतो. मित्रांनो, ही होती गोष्ट एका मुलीची जिने 10वीला जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आणि त्यानंतर एका सेलिब्रेशनमुळे तिचं अख्खं आयुष्यच बदललं. ती जिल्हाधिकारी झाली आणि जिल्हाधिकारी झाल्यानंतर तिने असं काही केलं जे कोणी स्वप्नात विचारही केला नसेल. मित्रांनो, तुम्हाला आराध्याबद्दल काय वाटतं आणि त्या हॉटेल मालकाबद्दल आणि वेटरबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.